आणि आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. लग्न काही लागलेलं नाही, बरं झालं आम्ही वेळेत पोहोचलो. नाही मी खोटं बोललेलं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज गुरुवार आहे, तर सकाळी माझी पूजा वगैरे करून झाली छान. त्यानंतर प्रशांतजींनी स्वतःच्या हाताने भेंडी बनवली होती. मी त्यांना भेंडी जस्ट पुसून दिली, धुवून स्वच्छ पुसून दिली आणि भेंडी खाऊन ते गेले. त्यांना विचारलं लंच काय बनवू, डाळ वगैरे बनवू का, तर ते बोलले नाही नाही, मी येताना काहीतरी भाजी घेऊन येतो आणि मी ती बनवून खाईल. करीना मॅडम लेट उठतात, तिचे उठून लिंबू पाणी पिऊन झालं, आता ती ओट्स खाते ब्रेकफास्टला. आणि आज आम्हाला लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलं, आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो होतो संगीतच्या. तर आज आम्हाला विद्याच्या मुलाच्या रिसेप्शनला जायचं आहे. सकाळी वैदिकचं लग्न होतं आणि संध्याकाळी रिसेप्शन आहे. तर तिने आम्हाला सगळ्याच कार्यक्रमांना इन्व्हाइट केलं होतं, परंतु आता प्रशांतजी सकाळपासून गेले, त्याच्यामुळे आम्हाला वैदिकला काही जमलं नाही जायला. तर आम्ही रिसेप्शनच्या कार्यक्रमाला जाणार आहोत. करीनाला पण नेऊ बरोबर, आणि कशा पद्धतीने तयार होऊ काय होऊ ते मी तुम्हाला दाखवेल. ब्रेकफास्ट करायला घेतली तिने, पण पप्पांचा असा त्रास द्यायचं काम चाललं आहे तिला. सारखं बाई हे कर ते कर लॅपटॉपवर. महाराज झोपले मस्तपैकी इथे. आज जरा पाऊस कमी आहे, जरा वातावरण निवळलं आहे म्हणता ना आपण, तसं निवळलं आहे. तर हे 2 दिवसापासून वाळत असलेले कपडे मी जस्ट काढले आता आणि इथे ग्रिलवर कपडे वाळत टाकून दिले. चला आता हे कपड्यांचे मी तिकडे नेऊन टाकते सध्या. आता दुपारचे 2 वाजत आले आहे आणि का कुणाच ठाऊक, मी तुम्हाला नेहमी टाईम वार सगळं सांगत असते, जसं की रिपोर्टिंग करते. बाय द वे हे कपडे मी परवा घातले होते आणि काहीतरी दुपारनंतर चेंज केलं आणि मग आपण थोडाच वेळ घातलो. एकतर पावसाचे कपडे वाळत नाही आणि ते वाळलेली की खूप अजीब स्मेल येतो. त्या मानाने आज पाऊस उघडला आहे जरा, तर मग मी ते दाराच्या मागेच टांगले होते. तर आज सकाळी जी मी कुर्ती घातली होती ती लॉंग आहे, बऱ्यापैकी लॉंग आहे, तर नुसती कुर्ती घातलेली होती. मग आता मी सोसायटीच्या सलॉनमध्ये चालली आहे आयब्रोज करायला, करीनाला पण करायचं आहे. तर मग मी तो दारामागचाच ड्रेस घालून वेअर केला. हा क्रॉप टॉप आहे, शर्ट आहे हा क्रॉप, आणि त्याच्यावरती ब्लॅक पॅन्ट घालून चाललो आहे आम्ही. झालं का ग बाई? त्या मॅडम चेंज करताय आणि मग आम्ही जातो दोघी आयब्रोज करून येतो. आयब्रोज करून झालेले आहे. मी आयब्रोज फोरहेड अपर लिप करत असते आणि आता करीनाचा चालला आहे आयब्रोज. तिला मी म्हटलं की मी जाते, मला जरा अर्जंट एक काम आहे. येऊ का मग मी करीना? हां, तुला अजून काही करायचं आहे का? एक आंटी बोलली करीना खूप बारीक झाली. म्हटलं हो, आता आंटींना काय माहिती, करीना डाएट करते आणि अशी बारीक झाली आहे मस्तपैकी. आजकालच्या मुलींना काय हिरोण्यांसारखं फिगर आवडतं. बघा मांजराला घेऊन कशी डान्स करते. छेलू ए बाळा. मी आयब्रोज केल्यानंतर मला जरा एक ठिकाणी जायचं होतं, जिथे जाण्यासाठी मला इंडियन ड्रेस वेअर करणं गरजेचं होतं. मी तो इंडियन ड्रेस वेअर केला होता. छान छोटीशी टिकली पण लावली होती, परंतु ती पडून गेली आणि मी जाऊन आली. आता 5 वाजले, आम्हाला संध्याकाळी जायचं आहे रिसेप्शनला विद्याच्या मुलाच्या. तर 8ला वगैरे जाऊ आम्ही. तर मी आता विचार करते की गुरुवार आहे तर स्वामींचं पारायण करून घेते. आधी थोडं हातपाय वगैरे धुवून पाणी वगैरे पिते, काहीतरी घेते आणि मग स्वामी चरित्राचं पारायण करते. शेरू बाहेर जाण्यासाठी ते बघा म्याव म्याव चाललंय त्याचं. ही बघा, ह्या मुलीने आपल्या आईला वजन कमी करायचंय. ही मुलगी स्वतः किती बारीक झाली माझ्याकडे बघा. गाईस, माझ्या आईने लंच काही नाही बनवलं, मग मला खूप भूक लागली होती, मग हतबल झाली. मी चक्क लंच बनवायला विसरली. बापरे, म्हणजे बघा, मी मुलीने मला छान तूप लावून पोळी दिली सांगते, मुलगी माझी कंप्लेंट करते. गाईज बघा, ही मुलगी ही डाएट करत असते. ही सांगू का गाईजला, गाईजने माझ्या मैत्रिणींना सांगू का की करीनाला एरवी सकाळी कॉलेज असतं म्हणून तिला लवकर उठायला लागतं, तर सुट्ट्या येतं ती कितीला उठते? 12 वाजता. हां, आणि मग ती जे काही पहिलं खाते फूड ते कितीला खाती? 1 वाजता. मग 1ला खाल्ल्यावरती किती वाजेपर्यंत जेवत नाही? 5 वाजेपर्यंत. मग 5 वाजता कोण लंच बनवेल जर रिसेप्शनला जायचंय 5 वाजेला? 5 वाजता आय अज्युम की यू हॅव मेड समथिंग ॲट 2. मी बाहेर गेली ना बेटा, महत्वाच्या. चल चल शेरू, ए शेरू, आय झोपला की काय? तो झोपलाय तसा काही पण. हो, तो बिलकुल हालत नाहीये. शेरू, ए शेरू, त्याला काय मारू का? पडायचा.
इकडे बघ. हॅलो, आवाज कर. प्लेट आणली का तू? त्याची फूडची प्लेट आण. त्याला मी नेहमी फूडची प्लेट दाखवूनच बोलवते. पाहिलं का हा शेरू? आम्ही गॅलरी मी अशी केली पॅक की बो हा इकडे उतरणार नाही. तो इथूनच कुठून तरी उतरला. चल शेरू जा. मी उतरले होते इथून. उतर तू पण. काय नाही, मी उतरून झाडले पत्रे त्या दिवशी. झोपी गेलाय का काहीच कळायला मार्ग नाही ग. उघडा दिसतोय डोळा. काय माहिती पण एकदम हे नको करू. हडबडी नको करू तू. आरामशीर उतर. आरामशीर. कस काय करावं ह्या शेरूला? मारू बिरू नको बरं का ग बाई. थांब ना. म्हणजे कडक टीचर आहे आमची करीना. छटाकी. हळूहळू जा एकदम. ये फूड घ्या तो झोपला असावा मला तरी असं वाटतं. रागात नको उचलू, प्रेमाने उचल. दाखव त्याचा. इकडे बघ रे नालाय का. ठेवते का मध्ये इथून का तिकडून घेऊ? थांब तू, घरात येऊ दे मला. थांब तू आता. सोड मध्ये लोट. कस काय करावं याला? आता ती दीदी काय खरं नाही तुझं शेरू. तुला डेंजर आहे. तरी ना एकदम डेंजर टीचर झाली ना कधी. मांजराच्या नादात पोरगी माझी. फळी खाली पडलेली होती का इथली? कुठली? मग मग ते बघ तेवढी जागा दिसते का? तू कुठून गेला पण? सोडून पण जाऊ शकतो. आता हे बंद ठेवावं लागेल. आता तेरी खैर नाही. नक ग दीदी नक ग. हे मारू नको. शिकवलं ना तुला तिकडे जायचं नाही. हात गंदे, पाय गंदे. बघ इकडे. त्याला जायचं नाही तिकडं. शेरू का गेला होता तू? शेरू म्हणजे आम्ही चहा पोळी खायच्या नादात तेवढ्याच शेरू कधी बाहेर पळून गेला कळलं सुद्धा नाही. चहा पोळी खाल्ली गेली. आता मी वाचायला बसते. शेरूला थोडंसं रागवते. करा महाराजांचे पाय स्वच्छ करा. महाराज जाऊन आले मस्तपैकी. आता किती मस्त हळू शांत बसून कसं क्लीन करून देतो तो. नॅपकिन मी त्याच्या पाय पुसायलाच केलेला आहे बाय द वे. हे बघा तिनं आता त्याचे पाय क्लीन करते आपली करीना. ती आंटी बोलली करीनाचं नाव किती छान आहे. म्हटलं हो मीच ठेवलं आहे बाई. आणि पारायण करून बरंच लेट झालं मला. तर मी उठले आणि मग अशी घाई तयारी केली. तर माझाच लूक मला आवडत नाही आहे. माहीत नाही काय गडबड केली आहे मी. तर करीना पण तयार आहे. बघू करीना. तर हे बघा अशा पद्धतीने करीना देखील तयार आहे. प्रशांतजी खाली गेले ते खूप घाई करताय आम्हाला. आता आम्ही चाललो खाली. चल जायचं का? आणि करीनाने मला इयरिंग आणि गळ्यातलं दोन्ही चेंज करायला लावलं. ती बोलली की नाही मम्मा तू कानात खूप छोटे घातले. तर मग मी कानातले पण चेंज केले आणि गळ्यातलं पण चेंज केलं. माहीत नाही आता तिला हे आवडतं की नाही. मी आली आहे खाली. विद्यासाठी मी ही साडी घेतलेली आहे तिला देण्यासाठी. आय होप की तिला आवडेल आणि ती वापरेल ही साडी. ती मी तयार झाली परंतु मी बिलकुल हॅपी नाही आहे. कारण की मला कधी कधी असं होतं ना आपण तयार होतो आणि आपल्याला असं वाटतं की काहीतरी बरोबर नाही झालं आहे, काहीतरी बरोबर नाही झालं आहे. तर माझ्याबरोबर हे खूपदा होतं. ॲक्च्युली मी जेव्हा पण माझे हेअर पॅक करते ना म्हणजे जुडा घालते किंवा काही पण तर मला असं वाटतं की मला सूट नाही करत आहे ते बांधलेले हेअर. जबकी मला माहिती आहे खूप मैत्रिणींनी याआधी पण सांगितलं आहे की चांगले दिसतात बांधलेले हेअर. परंतु मला मी टीनेजर होते तेव्हापासून म्हणजे इवन आत्ता या वयातही मला ना मोकळे सोडलेले केसच आवडतात. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की मी काय बरोबर रेडी नाही झाले. आणि छान दिसते आपली करीना गोड गोड. चला जायचं का मध्ये मॅडम? मम्मीने सगळ्यांचा लुक दाखवला पण मम्मीचा लुक असं एकदम मस्त क्यूट साडी घातली आहे. स्माइल. व्हाय आर यू स्माइलिंग? आणि आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. बोलते आता लग्न लागलं नाही असं. आणि लग्न काही लागलेलं नाही. बरं झालं आम्ही वेळेत पोहोचलो. नाही मी खोटं बोलले. लग्न लागून गेलेलं आहे. सकाळीच त्यांनी वैदिक पद्धतीचं लग्न वगैरे केलं आणि आत्ता पण लावलं असेल माहीत नाही. तर लग्न लागून गेलं आणि आम्ही आत्ता पोहोचलो. प्रशांतजी गाडी पार्क करताय. आम्ही प्रशांतजींची इथं वाट बघतोय. आणि करीना किती बारीक झाली आहे बापरे. हिरोईनसाठी बारीक झाली माझी करीना. हां एकदम छान. मी थोडंसं घेते ना तोपर्यंत. लोकांनी सगळ्यांनी खूप भेटी लावलेली.
आता जो फ्रेंड्सचा ग्रुप तुम्ही बघितला ते प्रशांतचे फ्रेंड्स होते विथ देअर पार्टनर्स. आणि इथे आम्ही स्टेजवरती आलो. नवरदेव आणि नवरी अतिशय गोड दिसत होते, खूपच सुंदर दिसत होते. आणि आजचा दिवस खास असतो नाही का, त्यांच्यासाठी स्पेशल असतो. प्लस त्यांचे मम्मी पप्पा, मुलीच्या आईवडिलांना तर नाही ओळखत मी, परंतु मुलाचे आईवडील विद्या आणि तिचे मिस्टर ते देखील खूप छान दिसत होते. आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना विश केलं आणि ग्रुपमध्ये आम्ही असा फोटो काढला. ॲक्च्युली कुठल्याही लग्नात गेल्यावर आपले प्रशांतजींना लगेच स्टेजवर जाऊन लागतात. त्यांना म्हणजे असं बिलकुल हेजिटेशन होत नाही की कसं जायचं व लगेच स्टेजवर. तर आम्ही आधी जाऊन त्यांना भेटून वगैरे आलो होतो, परंतु तेव्हा आम्ही करीना आणि आम्ही दोघंच गेलो होतो. तर आत्ता परत ग्रुपमध्ये फोटो सेशन होणार होतं, म्हणून हे बघा आम्ही परत आलो. आणि अशा पद्धतीने मी माझ्या साडीचा पल्ला जरा ठीकठाक करून अशी मी उभी राहिले आणि ग्रुपमध्ये आम्ही फोटो सेशन केलं. करीना बरोबर होती, तर ती बोलली की मम्मा मी शूट करते, तुम्ही जा. ती काय आली नाही, कारण ऑलरेडी आधी आमचा फोटो काढला होता. तर अतिशय सुंदर, अतिशय छान पद्धतीत लग्न सोहळा पार पडला. तुम्ही लेफ्टने बघू शकता, विद्या क्रीम कलरच्या साडीमध्ये आणि ब्लॅक तिच्या मिस्टरांचा ड्रेस आहे. तर ते दोघं देखील खूप सुंदर दिसत होते आणि खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांना लग्नाला जाऊन. खूप एन्जॉय केलं आम्ही. करीनाला प्रशांतजींचे खूप सगळे फ्रेंड्सने खूप कॉम्प्लिमेंट दिले, हिरोईन म्हणून. My mom is eating my head to take pictures. So we are taking pictures. नाव नाही फर्स्ट नेम. यश. हाय मी यश. हाय मी यश. मिस्टर प्रशांत, तुम्ही पण बोलायचं आहे ना. त्याचा ग्रुप मला चांगला ओळखतो. काय करायचं सुहास आदर्श. जानेवारी 2 वर्ष होतील म्हणजे या जानेवारी. किरण. ओके. राजेश, मिस्टर राजेश. इंट्रोडक्शन चालू आहे का? हो. हा सिन्नर. हा, हे बघा सिन्नर का. आरती. अच्छा अच्छा, सिन्नरचे हंडोरे का. ओके. माझी ओळख गरजेची आहे. हो, खूप गरजेची आहे. या सगळ्यांची ही मेन बॉस आहे. बस दिसते. वैशाली. हाय वैशाली, छान दिसते, सगळेच छान दिसतात. तर हे सगळे प्रशांतजींचा ग्रुप आहे आणि आपण 11 वाजले. आम्ही जस्ट घरात एंट्री केली, डायरेक्ट पदर बिदर कोचून घेतला. का तर बिचारायला एकटं सोडून गेलो होतो. करीना त्याला खूप मिस करत होती, तिने आल्याला घेतलं त्याला. मी एक त्याला थोडंसं आम्ही एन्जॉय करून आलं तर त्यालाही थोडंसं खालून एक चक्कर मारून आणते ना शेरू. त्याला खूप आवडतं खाली जायला ना बेटा. अच्छा, गई किती छान. आलो आम्ही 5 मिनिटात. पुण्याला चलतो नाही. शेरूचे जरा जास्तच लाड होता. मी फिरून आणलं. बोलतोय बघ. शेरू, तू का बरं मारत होता त्या बेलाला? तुझ्यापेक्षा मोठी होती ना ती. हा, दीदी होती ती. कसे फटके मारत होता खाली, बदमाश.
शेरूला आम्ही खाली घेऊन गेले कारण आम्ही जाण्याआधी ना तो खूप वेळ रडत होता. तर म्हटलं आपण मस्तपैकी आलो लग्नाला जाऊन, याला चेंज करायच्या आधी म्हटलं खाली फिरायला घेऊन गेले. तर माझी मैत्रीण भेटली खाली, प्रतिभा. तर त्यांच्याकडे पण पर्शियन कॅट आहे, त्यांची फिमेल आहे, बेला नाव आहे. तर ते पण हस्बंड वाईफ त्या बेलाला फिरवत होते. तर शेराने जसंच तिने जवळ आणलं, मिस्टरांकडून तिने घेतली आणि जवळ आणलं बुवा शेराच्या जवळ. तर हा इतका लगेच ओरडायला लागला आणि असं मारायचं. म्हणजे नाव आमचा शेरा नावाप्रमाणेच आहे. चला आता मी ह्या व्हिडिओचा एंड इथे करते. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.